जहां वहां जो है पार्टियों के जो है कार्यकर्ता मेड़ावा 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 शुरू है। उसी तरह आज मैं हूँ तिरोड़ा में, आप देख सकते हो तिरोड़ा में यह लॉन में जो है भव्य कार्यकर्ता मेड़ावा कार्यक्रम जो है सांसद प्रफुल्ल पटेल के मार्गदर्शन में शुरू है। हजारों की संख्या में कार्यकर्ता जनता यहाँ उपस्थित हुई है और यहाँ पे आगामी चुनाव को लेकर किस प्रकार की रणनीति बनाएंगे वो यहाँ सांसद प्रफुल्ल पटेल किस तरह वक्तव्य करेंगे वह नजर जो है कार्यकर्ता और जनता की है, क्योंकि तिरोड़ा गोरेगांव विधानसभा पर किस प्रकार का इस बार उम्मीदवार राष्ट्रवादी पार्टी से खड़े करेंगे उसकी भी प्रतीक्षा जो है कार्यकर्ता की नजर देखिए। महाराष्ट्र में जो विधानसभा के चुनाव होने वाले उसमें राजनीतिक पर क्या कहना चाहते हैं, उसी तरह तिरोड़ा गोरेगांव विधानसभा की सीट पर किस पार्टी को टिकट जो है मिलेंगी, क्योंकि जो है महाराष्ट्र में पूरा महायुति है। महायुति में बीजेपी, शिंदे गठ, राष्ट्रवादी, अजित पवार गठ, यह जो पार्टी का महायुति है उसी तरह किस पार्टी को टिकट मिलेंगी यह कहते नहीं आता। आइए जानने का प्रयास करेंगे सांसद प्रफुल्ल पटेल से गोंदिया और जो है तिरोड़ा गोरेगांव विधानसभा सीट के ऊपर कि किस प्रकार का दावा आने वाले चुनाव में रहेगा। महेंद्र लिल्लारे, न्यूज प्रभात मीडिया, तिरोड़ा, गोंदिया। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गोंदिया भंडारा जिल्ह्यामध्ये प्रत्येक गावामध्ये एक ताकदवर आणि सक्षम पक्ष म्हणून आमची ओळख आहे। हा माझ्याकडे जिल्हा आहे गोंदिया आणि भंडारा, आणि त्यामध्ये आता आम्ही आमच्या राष्ट्रवादीचे मेळाव्याचे आयोजन केलं आहे। येणाऱ्या विधानसभेच्या निवडणूक असो ते बाकीच्याही काही निवडणुका असो, आमच्या पक्षाला एक ताकद मिळाली पाहिजे। आमचे कार्यकर्ते संघटित आणि एकत्रित रूपाने सगळे राहिले पाहिजे आणि कामाला लागले पाहिजे। त्या निमित्तानं आम्ही आज इथे तिरोडाला आयोजन केलं आहे। आम्ही सगळे गोंदिया भंडारा जिल्ह्याचे 7ही जे विधानसभा क्षेत्र आहे, आम्ही काही ठिकाणी लढो की न लढो पण आमचा पक्ष किती म्हणजे सक्षम आहे हे तर आम्हाला दाखवावंच लागेल। दुसरं, आमच्या पक्षाचा कार्यकर्ता कुठे आम्ही लढलो की नाही लढलो पण त्यांचा मनोबल कुठे खचला नाही पाहिजे। त्यांना आम्ही विश्वास देतो की माझ्यासारखा व्यक्ती आणि माझे सहकारी सगळेच या जिल्ह्याच्या दोन्ही जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाकरिता आम्ही सध्या काम करत आहोत। आणि आमचा पक्ष या एकही कार्यकर्ता तिथे आमदार खासदार असो नसो तर ते कुठेही त्यांना म्हणजे कमी वाटू नये आणि नेतृत्व त्यांच्या मागे उभा आहे हे विश्वास आम्ही देण्यासाठी एक मेळावा आयोजित केला आहे। अजितदादावर टीका करण्यात येत आहे की ते कोरोनामध्ये भेस बदलून आहे, नाव बदलून जात होते। अजितदादा म्हणतात की सिद्ध झालं तुम्ही राजीनामा द्या, काय सांगा? मला असा किरकोळ फालतूच्या गोष्टी जे विरोधक चर्चा करतात त्याच्यावर काही भाष्य करायचं नाहीये। अजित पवार एक मोठा नेतृत्व महाराष्ट्राला लाभलेला आहे, राज्याचे उपमुख्यमंत्री आहे आणि त्याच्यावर अशी खालच्या स्तराची काही चर्चा करून टीका करणं हे काही योग्य नाही। येणाऱ्या विधानसभावर पहिली चर्चा झाली आहे की ज्यामध्ये युती आहे त्यामध्ये जे पक्ष आहेत त्यांनाच ते सीट देण्यात येणार अशी प्रथम चर्चा झाली आहे। असं म्हणजे प्रथम चर्चामध्ये तिन्ही पक्ष एकत्र लढेल आणि योग्य रीतीने सीटाचा वाटप होईल एवढी चर्चा झाली आहे। सीट कोणती कोणी लढावी
हे काही अजून ठरलेला नाही. मनसेचा जो कार्यकर्ता आहे जय माधवकर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाकडे येणार होता असे प्रमोद मिश्रा या संदर्भात काही चर्चा झाली होती याच्यावर. आणि मला त्या विषयाबद्दल जास्त माहीत नाही, मी त्याच्यावर भाष्य करणार नाही. आणि महाराष्ट्राच्या राजकारणाचा काही स्तर आपण कायम टिकवला पाहिजे, हे माझी सगळ्यांना म्हणजे एक सूचना आहे आणि विनंती करतो. आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री बाबाराव आकराम म्हणतात की आम्ही शरद पवार यांच्याकडून शिकलेलो आहोत तडफोडीच्या राजकारण. अरे प्रफुल्ल पटेल शरद पवारांच्याकडून शिकलेला आहे. माझे नेते तेव्हाही होते, नेते आहे, आजही आहे. पक्ष म्हणून आम्ही अजितदादाच्या बरोबर काम करत आहोत. एक आदरणीय नेत्याच्या बद्दल काही सन्मान त्यांचा कमी होऊ द्यायचा नाही, हे माझ्या मनामध्ये पण इच्छा आहे. बाबा असं म्हणत आहेत की शरद पवारांनी जे आमदार जे आहेत त्यांच्या मुलांना त्यांच्या विरोधात उभं करू नये असं त्यांनी टीका केली. म्हणजे जे आमदार आहेत शरद पवार अजित पवारांकडे गेलेले त्यांच्या विरोधात शरद पवार त्यांच्या मुलांना उभं करणार. आता बाबा हे काही कोणत्या गोष्टी तुम्ही कुठे ऐकतात आणि त्याला विचारतात मला काय सांगा. सर, भंडारा गोंदिया विधानसभामध्ये जसं शरद पवारांनी नवीन चेहरे केले तर आपण काही नवीन चेहरे आणणार या ठिकाणी. बघा, आम्ही कार्यकर्त्यांना विचारणार, सामान्य एक सर्वे करणार आणि सर्वेच्या प्रमाणे ज्यांच्या नाव समोर येईल त्यांनाच आम्ही तिकीट देतो. सर, माजी गृहमंत्री आणि विद्यमान गृहमंत्री म्हणजे पेनड्राईव्ह वार सुरू आहे, मागच्या आरोप असं आहे. बघा, हे महाराष्ट्रामध्ये माझी विनंती आहे सगळ्या नेत्यांना, हे आपला स्तर आता बनवून ठेवा. हे काय राजकारण इतकं खालच्या पातळीवर नको घेऊन जावं, याच्यामुळे महाराष्ट्राच्या बदनामी होत आहे. आणि म्हणून माझी सर्वांना विनंती आहे. माजी मुख्यमंत्र्यांनी पण एक तर तू राहील नाही तर मी राहील असं देवेंद्र फडणवीसांना कोण काय बोललं त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. माझी सगळ्यांना विनंती आहे, सगळ्या पक्षांच्या सगळ्या नेत्यांना, की आपण राजकारणामध्ये महाराष्ट्राचा जे एक उंच स्तर होता त्याला खाली आणू नका आणि सगळ्यांचा सन्मान करायला शिका. आपल्या या दोन्ही जिल्ह्यामध्ये अजित पवार नाशिकच्या दौऱ्यावर मात्र त्यांच्यासोबत छगन भुजबळ नाही आहे दौऱ्यामध्ये. आता काही पण तुम्ही लोक अर्थ अनर्थ काढू नका. आम्ही सगळे छगन भुजबळ साहेब आमचे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. छगन भुजबळ साहेब असो, अजितदादा, आम्ही सगळे लोक मिळून या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत ताकदीनं लढणार आहोत. दोन्ही विधानसभेमध्ये आपल्या किती उमेदवार राहणार आपल्या पक्षाचे? असं आहे, अजून जो चर्चा झाली नाही त्याच्यावर मी भाष्य करणार नाही. एवढंच ठरलेलं आहे की तिन्ही पक्षांनी एकत्र या निवडणुकीत सामोरं जायचं आहे. सीट वाटप जे होईल ते योग्य पद्धतीनं सन्मानजनक होईल आणि सीट जेव्हा फायनल करत असताना काही सर्वे पण आधार आम्ही घेणार, कार्यकर्त्यांचा पण ऐकणार आणि मग आम्ही फायनल करणार की कोणती जागा आणि कोणता उमेदवार लढणार. तर आखरी प्रश्न, गोंदियामध्ये अद्याप आजपर्यंत भाजप जिंकलेली नाही, त्यामध्ये आपली जागा आपण मागणार का? माझ्या प्रत्येक जागा तिन्ही पक्षाचा दावा करायचा अधिकार आहे. दावा करत असताना ज्यांची जिथे ताकद आहे ते योग्य रीतीनं ते मांडणी करून त्या जागेसाठी चर्चा करू शकतात. पण फायनल काय होईल ते तिन्ही पक्षाचे नेता जेव्हा बसून समन्वय करतील त्यावेळीच फायनल होणार. म्हणून कोणती जागा कोणाला ऑलरेडी देऊन झाली आहे की ही जागावर कोण दावा करणार आहे हे सगळ्यामध्ये काल्पनिक चर्चा आता नको.